तुमचं आपल्या अचिव्हर्स अबॅकस क्लासमध्ये. ओके, रोजप्रमाणे मी आज तुमच्यासाठी काही एक्झाम्पल घेऊन आलेली आहे. मी आज तुम्हाला मल्टिप्लिकेशनचे एक्झाम्पल सॉल्व करून दाखवणार आहे. ओके, 2 डिजिटने 3 डिजिटला मल्टिप्लाय करणार आहोत आपण आज. हीच एक्झाम्पल सगळी मी बोर्डवर राईट केलेली आहेत. हीच एक्झाम्पल आपण आपल्या अबॅकस कीटवर सॉल्व करणार आहेत. ओके, स्टेप बाय स्टेप मी सगळे एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करून दाखवणार आहे. तुम्ही नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला मल्टिप्लिकेशन मध्ये काही प्रॉब्लेम असतील ते नक्की क्लिअर होतील. ओके, मग हीच एक्झाम्पल आपण सॉल्व करून बघूया. तुम्ही पण नक्की एक्झाम्पल सॉल्व करून बघा, म्हणजे मी ज्या स्टेपने सॉल्व करते त्या स्टेपने तुम्ही पण एक्झाम्पल सॉल्व करून बघा आपल्या अबॅकस कीटवर, म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर एक्झाम्पल समजतील कसे सॉल्व करायचे मल्टिप्लिकेशनचे. ओके, मग सुरुवात करूया आपण फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व करायला. ओके, फर्स्ट एक्झाम्पल काय आहे आपण ते आधी बघूया. फर्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 46 × 345 हे आपलं एक्झाम्पल आहे. ओके, एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचं आहे आपल्या अबॅकस कीटवर. ओके, फर्स्ट आपल्याला आपल्या रॉडवर यायचं आहे. फर्स्ट रॉडवर आपली फिंगर आहे. ओके, फर्स्ट आपल्याला आता या 4 ने या 3 ला मल्टिप्लाय करायचं आहे. ओके, ते तुम्हाला आता तुम्ही माझ्या कंटिन्यू व्हिडिओ बघताय तर तुम्हाला नक्कीच समजत असेल कसं सॉल्व करायचं आहे. ओके, तर या 4 ने आपल्याला फर्स्ट या 3 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 4 3 चा किती येतात, म्हणजे 4 चा टेबल आपल्याला 3 पर्यंत बघायचा आहे. 4 3 चा किती येतात, तर 4 3 चा 12 मग 12 आपण ऍड करूया. ओके, 12 आपण ऍड केलेले आहे. आता इकडे आपली फिंगर आहे. ओके, आता आपल्याला या 4 ने 4 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 4 4 चा किती येतात, तर 4 4 चा 16. मग 16 आपण ऍड करूया. हे 10 ऍड केले आपण आणि या बाजूला आपल्याला 6 ऍड करायचे आहे. 16 आपले ऍड झालेले आहेत. इकडे आपली फिंगर आहे. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, या 4 ने या 5 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 4 5 चा किती येतात, तर 4 5 चा 20. मग 20 आपण ऍड करूया. हे 2 आणि हा 0 20 आपण ऍड केलेले आहे. फर्स्ट स्टेप इकडे आपली कंप्लीट झालेली आहे. ओके, आता आपल्याला सेकंड स्टेपने सॉल्व करायचं आहे. सेकंड म्हणजे आपल्याला आता सेकंड नंबरने या 3 डिजिटला मल्टिप्लाय करायचं आहे. ओके, म्हणून आपल्याला सेकंड ऑर्डर मल्टिप्लाय करतोय, म्हणून आपण फर्स्ट ऑर्डर सोडून सेकंड ऑर्डर यायचं आहे आपल्याला. ओके, सेकंड ऑर्डरवर आपण आलेलो आहोत. आता आपल्याला या 6 ने 3 ला मल्टिप्लाय करायचं. ओके, 6 3 चा किती येतात, तर 6 3 चा 18. मग 18 आपण ऍड करूया. हे 10 आपण ऍड केलेले आहे. इकडे 8 ऍड करायला आपल्याकडे बिट अवेलेबल नाहीये. मग आपण काय करायचं, 8 चा फॉर्म्युला यूज करायचा. 8 चा फॉर्म्युला यूज केलेला आहे आपण. ओके, इकडे आपली फिंगर आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, या 6 ने 4 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 6 4 चा किती येतात, तर 6 4 चा 24. मग 24 आपण ऍड करूया. हे 20 आणि हे 4 24 आपण ऍड केलेले आहे. इकडे आपली फिंगर आहे. ओके, इकडे आपली फिंगर ठेवलेली आहे. आता आपल्याला या 6 ने या 5 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 6 5 चा किती येतात, तर 6 5 चा 30. मग 30 आपण ऍड करूया. 30 किती ऍड 3 0 30 ऍड करायला आपल्याकडे बिट अवेलेबल नाहीये. मग काय करायचं, तर 3 चा स्मॉल फ्रँड फॉर्म्युला. ओके, 3 आणि हा इकडे आपला 0 आलेला आहे, म्हणजे 3 0 30 आपले ऍड झालेले आहे. ओके, आपला आन्सर आलेला आहे. आन्सर काय आहे आपलं 15870 हे आपलं आन्सर आलेलं आहे. आन्सर आपण राईट डाउन करूया. ओके, आन्सर आपण राईट डाउन केलेला आहे. अबॅकस क्लिअर करूया. अबॅकस क्लिअर केला आपण. ओके, फर्स्ट एक्झाम्पल आपलं सॉल्व झालेलं आहे. ओके, करेक्ट आन्सर आपला आलेला आहे. मग असंच आपण सेकंड एक्झाम्पल सॉल्व करून बघूया. सेकंड एक्झाम्पल आहे आपलं 35 × 891 हे आपलं एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचं आहे. ओके, आपल्याला फर्स्ट काय करायचं आहे, या 3 ने या 8 ला मल्टिप्लाय करायचं आहे. ओके, 3 8 चा किती येतात, तर 3 8 चा 24. ओके, 3 8 चा 24. मग 24 आपण ऍड करूया. 24 आपण ऍड केलेले आहेत. इकडे आपली आता फिंगर आहे. नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे, या 3 ने या 9 ला मल्टिप्लाय करायचं आहे. ओके, 3 9 चा किती येतात, तर 3 9 चा 27. मग 27 आपण ऍड करूया. इकडे 20 ऍड करायला बिट अवेलेबल नाहीये, मग आपण 2 चा फॉर्म्युला यूज करूया. 20 आणि हे 7 27 आपण ऍड केलेले आहे. तिकडे आपली आता फिंगर आहे. ओके, आता आपल्याला या 3 ने या 1 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 3 1 चा किती येतात, 3 1 चा 3. ओके, 3 1 चा 3. मग 3 हा 1 डिजिट नंबर आहे, म्हणून आपण 1 डिजिट डायरेक्ट अबॅकसवर ऍड करतो का, तर नाही, त्याच्या अगोदर आपल्याला 0 लावायचं आहे. म्हणून या रॉडवर 0, म्हणजे हा रॉड सोडून आपल्याला
या रॉडवर आपले 3 ऍड करायचे आहेत. ऍड केलेले आहेत आपण. ओके, फर्स्ट स्टेप आपली कंप्लीट झालेली आहे. आता आपल्याला सेकंड स्टेप सॉल्व करायची आहे. सेकंड स्टेप सॉल्व करताना आपल्याला फर्स्ट रॉड सोडून सेकंड रॉडवर यायचं आहे. ओके, सेकंड रॉडवर आपण आलेलो आहोत. आता आपल्याला या 5 ने या 8 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 5 8 जा किती येतात, तर 5 8 जा 40. मग 40 आपण ऍड करूया. इकडे 40 ऍड करायला आपल्याकडे बीट अवेलेबल आहेत का, तर नाहीये. मग आपल्याला 4 चा फॉर्म्युला यूज करायचा आहे. ओके, 4 आणि इकडे हा 0 40. ओके, ऍड झालेले आहेत आपले. आता आपल्याला 5 ने 9 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 5 9 जा किती येतात, तर 5 9 जा 45. मग 45 आपण ऍड करूया. इकडे 45 ऍड करायला बीट अवेलेबल आहेत का, तर नाही. 40 ऍड करायला बीट अवेलेबल नाही. मग आपण 4 चा फॉर्म्युला यूज करूया. ओके, 40 आणि हे 5 45 आपले ऍड झालेले आहे. ओके, इकडे आपली फिंगर आहे. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, या 5 ने या 1 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 5 1 जा 5. y हा 1 डिजिट नंबर आहे, म्हणून त्याच्या आधी आपल्याला 0 लावायचा आहे या रोडवर आणि इकडे आपल्याला 5 ऍड करायचे आहे. ओके, 5 आपले ऍड झालेले आहेत. आन्सर आलेला आहे आपला. आन्सर काय आहे आपलं, 31185 हे आपलं आन्सर आलेलं आहे. आन्सर आपण राईट डाऊन करूया. ओके, आन्सर आपण राईट डाऊन केलेला आहे. अबॅकस क्लिअर करूया. अबॅकस क्लिअर केला आपण. ओके, आपलं सेकंड एक्झाम्पल पण सॉल्व झालेला आहे. असंच आपण नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करून बघूया. नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 72 * 782 हे आपलं एक्झाम्पल आहे. ओके, एक्झाम्पल आपण सॉल्व करूया. फर्स्ट आपल्याला या 7 ने या 7 ला मल्टिप्लाय करायचं आहे. ओके, 7 7 जा किती येतात, तर 7 7 जा 49. मग 49 आपण ऍड करूया. 49 आपण ऍड केलेले आहे. तिकडे आपली फिंगर आहे. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, या 7 ने या 8 ला मल्टिप्लाय करायचं आहे. ओके, 7 8 जा किती येतात, तर 7 8 जा 56. मग 56 आपण ऍड करूया. ओके, इथे 50 ऍड करायला बीट अवेलेबल नाही. मग 5 चा फॉर्म्युला 50 आणि हे 6 56 आपण ऍड केलेले आहे. तिकडे आपली फिंगर आहे. ओके, या 7 ने आता आपल्याला या 2 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 7 2 जा किती येतात, तर 7 2 जा 14. मग 14 आपल्याला ऍड करायचे आहे. हे 10 आणि हे 4 14. ओके, ऍड झालेले आहेत आपले. फर्स्ट स्टेप आपली कंप्लीट झालेली आहे. आता आपल्याला सेकंड स्टेप सॉल्व करायची आहे. सेकंड स्टेप सॉल्व करायला आपल्याला सेकंड रॉडवर यायचं आहे. ओके, सेकंड रॉडवर आपण आलेलो आहोत. आता आपल्याला काय करायचं आहे, या 2 ने या 7 ला मल्टिप्लाय करायचं आहे. ओके, 2 7 जा किती येतात, तर 2 7 जा 14. मग 14 आपण ऍड करूया. इकडे 14 ऍड करायला बीट अवेलेबल नाही. मग 4 चा फॉर्म म्हणजे आपण 10 ऍड केले आणि इकडे आपल्याला आता 4 ऍड करायचे. 4 चा फॉर्म. ओके, 14 आपले ऍड झालेले आहे. तिकडे आपली फिंगर आहे. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, या 2 ने या 8 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 2 8 जा किती येतात, तर 2 8 जा 16. मग 16 आपण ऍड करूया. हे 10 आणि इकडे 6 ऍड करायला बीट अवेलेबल नाहीये. मग 6 चा फॉर्म. ओके, 16 आपले ऍड झालेले आहे. इकडे आपली फिंगर आहे. ओके, नेक्स्ट आपल्याला आता काय करायचं आहे, या 2 ने 2 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 2 2 जा किती येतात, तर 2 2 जा 4 म्हणजे 0 आणि हे 4. ओके, 0 4 आपले ऍड झालेले आहेत. आन्सर आलेले आहे आपलं. आन्सर काय आहे आपलं, 5 6 3 0 4 हे आपलं आन्सर आलेलं आहे. आन्सर आपण राईट डाऊन करूया. ओके, आन्सर आपण राईट डाऊन केलेला आहे. अबॅकस क्लिअर करूया. अबॅकस क्लिअर केला आपण. असंच आपण नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करून बघूया. नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 93 * 654 हे आपलं एक्झाम्पल आहे. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, या 9 ने आपल्याला 6 ला मल्टिप्लाय करायचं आहे. ओके, 9 चा टेबल आपल्याला 6 पर्यंत बोलायचं आहे. 9 6 चा किती येतात, तर 9 6 चा 54. मग 54 आपण ऍड करूया. ओके, 50 आणि हे 4 54 आपण ऍड केलेले आहे. तिकडे आपली फिंगर आहे. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, या 9 ने या 5 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 9 5 जा किती येतात, तर 9 5 जा 45. मग 45 आपण ऍड करूया. 4 चा फॉर्म्युला 40 आणि 5 45 आपले ऍड झालेले आहे. तिकडे आपली फिंगर आहे. आता आपल्याला 9 ने 4 ला मल्टिप्लाय करायचं आहे. ओके, 9 4 जा किती येतात, तर 9 4 जा 36. मग 36 आपण ऍड करूया. हे 30 आणि हे 6 36 आपले ऍड झालेले आहेत. ओके, फर्स्ट स्टेप आपली कंप्लीट झालेली
ह्याचा आपण सेकंड स्टेप सॉल्व करूया. सेकंड स्टेप सॉल्व करायला आपल्याला सेकंड रॉडवर यायचं आहे. ओके, सेकंड रॉडवर आपण आलेलो आहोत. आता आपल्याला काय करायचं आहे, या 3 ने या 6 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 3 6 जा किती येतात, तर 3 6 जा 18. 18 आपण ऍड करूया. हे 10 आपण ऍड केले, इकडे 8 ऍड करायला बीट अवेलेबल नाहीये, मग 8 चा फॉर्म्युला. ओके, फॉर्म्युला आपण यूज केलेला आहे. इकडे आपली आता फिंगर आहे. ओके, आता आपल्याला या 3 ने या 5 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 3 5 जा किती येतात, तर 3 5 जा 15. 15 आपण ऍड करू. हे 10 आणि इकडे 5 ऍड करायला आपल्याकडे बीट अवेलेबल नाहीये, मग 5 चा फॉर्म्युला. ओके, 15 आपले ऍड झालेले आहे. तिकडे आपली फिंगर आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, या 3 ने या 4 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 3 4 जा किती येतात, 3 4 जा 12. मग 12 आपण ऍड करूया. ओके, 12 आपले ऍड झालेले आहे. एक्झाम्पल आपलं सॉल्व झालेलं आहे. ओके, आन्सर आपला आलेला आहे. आन्सर काय आहे आपलं 60822 हे आपलं आन्सर आलेलं आहे. आन्सर आपण राईट डाऊन करूया. ओके, आन्सर आपण राईट डाऊन केलेला आहे. अबॅकस क्लिअर. आपण सगळे एक्झाम्पल खूप इझी मेथडने मी तुम्हाला सॉल्व करून दाखवलेली आहे. ओके, मग अशीच काही नवीन नवीन एक्झाम्पल बघण्यासाठी भेटू आपण नेक्स्ट लेक्चरला.